आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो. माझे असे अनेक मित्र आहेत जे सोमवार ते शुक्रवार भरपूर काम करतात आणि वीकेंडला धमाल. असाच एक माझा मित्र आहे, पण त्याची धमालीची व्याख्या काही वेगळीच आहे. तो 5 दिवस काम करताना त्याच्या घरी येणाऱ्या मावशीच्या हातचं जेवतो आणि वीकेंडला तो आणि त्याची बायको घुसतात किचनमध्ये, त्यांच्या आवडीचे पदार्थ करतात आणि कोणाच्या दोघांपैकी जास्ती चांगले पदार्थ याचं जजिंग करतं ती मावशी. ज्याचे पदार्थ जास्ती चांगले त्याला मान मिळतो दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट बनवायचा. हे नेहमीच्या जीवनामध्ये बदल करण्याचा त्यांचा हा प्रयत्न मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि असे बदल आपण पण करत राहिले पाहिजे. सुरुवातीला जरी त्याच्या बायकोच्या हातचे पदार्थ जास्ती चांगले होत असले तरी जेव्हा मी आजकाल संडेला त्याच्या घरी ब्रेकफास्टला जातो तेव्हा तो मित्र ब्रेकफास्ट बनवत असताना मला दिसतो. दॅट मीन्स ही इज कॅचिंग अप. मला स्वतःला किचनमध्ये रमायला खूप आवडतं, नवनवीन गोष्टी करायला खूप आवडतात. तुम्ही पण येत असेल किंवा नसेल तरी थोडासा वेळ किचनमध्ये घालवा, म्हणजे बघा काय मजा येते ती. शिवाय बायको, बहीण, आई, मैत्रीण यांना खुश करायचं असेल तर त्यांच्या आवडीचा एखादा गरमागरम पदार्थ करायचा आणि प्लेटमध्ये सर्व करायचा. बघा सगळ्या गोष्टी कशा बदलतात. अनुभवाचे बोल आहे बरं का. चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीजकडे वळूया आणि त्याच्यासाठी जाऊया किचनमध्ये. आज आपण काय करणार आहोत? आज आपण एक करणार आहोत आंब्याची एक मस्त रेसिपी, कारण मँगोचा सीझन चाललाय सध्या. आणि दुसरी रेसिपी एक स्टार्टरची, कॉर्न कॅप्सिकम टार्ट्स. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, मँगो कोकोनट शॉट्स. साहित्य आहे कोकोनट मिल्क, कस्टर्ड पावडर, मँगो पल्प, दूध, चिरलेले आंब्याचे तुकडे, व्हिप क्रीम, साखर, स्ट्रॉबेरी जॅम, पुदिना आणि वेलची पावडर. तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आपण कृती चालू करूया. सगळ्यात आधी आपल्याला कस्टर्ड पावडर साधारणपणे 2 ते 3 चमचे घ्यायची आहे आणि अर्धी वाटी साखर. साखर आपण जरा बेताचीच टाकतोय कारण की मी हा रेडीमेड मँगो पल्प वापरतोय म्हणून, आणि याच्यामध्ये पण साखर असते, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण तुम्ही जरा बेतानी घ्या. आणि दूध, या तिन्ही गोष्टी आपण एकत्र करून घेऊया. बरं, कस्टर्ड पावडर घेताना तुम्हाला सहज मँगो फ्लेवरची मिळाली तर कस्टर्ड पावडर मँगो फ्लेवरची घ्या, नाहीतर व्हॅनिला फ्लेवरची घ्या, म्हणजे कारण की तुमच्या बेसिक जी रेसिपी आहे ती मँगो फ्लेवर्ड आहे म्हणून. ते आता मध्यम आचेवर आपण याचं कस्टर्ड बनवून घेऊया. आपण दूध, कस्टर्ड पावडर, साखर आपण थंड असतानाच एकत्र करून घेतलेली आहे. त्याचं कारण हे आहे की लम्प्स त्यामध्ये फॉर्म व्हायला नको म्हणून. कस्टर्ड तयार झालेलं आहे. आता आपण कोकोनट मिल्क घालूया आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊया. किंचितशी वेलची पूड घालतो मी. वाव, वेलची घातल्या घातल्या त्याचा एक मस्त फ्लेवर आलेला आहे. आणि आता मँगो पल्प घालूया, साधारणपणे अर्धी वाटी.
हा, मस्त फ्लेवर येतोय, छान. वाव, हे मिश्रण तयार झालेलं आहे. छान त्याला घट्टपणा पण आलेला आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, थोडं थंड करायचं आहे. सगळं मी साहित्य एकत्र केलं. कस्टर्ड पावडर, मिल्क, कोकोनट मिल्क सगळं टाकून त्याला उकळी दिली आणि ते मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि ते थंड करून घेतलेलं आहे. आता पुढच्या कृतीकडे वळूया. आता आपल्याला क्रीम टाकायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं अजून फ्लफी करून घ्यायचं आहे. आता मी क्रीम टाकतोय. हे जे मिक्सचर होतं ते मी व्यवस्थित घुसळून घेतलेलं आहे. याचं कारण हे आहे की या प्रोसेसमध्ये एअर इन्कॉर्पोरेशन होते, म्हणजे हवा आतमध्ये जाते आणि हे मिक्सचर आपलं जरा लाईट बनतं. आता पुढे बघूया. मी स्ट्रॉबेरी जॅम घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता हा आपण का वापरतोय, कारण म्हणजे जॅम स्ट्रॉबेरीचा आणि मँगो कोकोनट याचा काही संबंध नाही आहे, पण आपले जे शॉर्ट्स आहेत ते छान कलरफुल दिसायला छान दिसावे म्हणून हे वापरतोय मी. तिन्ही बाजूनी असे थोडं जॅम आपण टाकूया. आता हे जे मिक्सचर आहे हे आपण ग्लासेस मध्ये भरूया. आता साधारणपणे अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे शॉर्ट्स फ्रीज मध्ये ठेवायला लागतील, म्हणजे ते व्यवस्थित सेट होतील. हे सेट झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय की आंब्याचे तुकडे घ्यायचे, त्याच्यामध्ये हा मँगो पल्प घालायचा आहे. हे फ्रेश मँगोचे तुकडे आपण टाकतोय, कारण की खाताना जेव्हा हे तोंडात येतील तेव्हा अजून मजा येईल खायला. व्हिप क्रीम वरती टाकूया. आणि पुदिन्याची पानं. तुम्ही सांगा, आहे का काय कठीण? घरच्या घरी होईल अशी रेसिपी आहे. दिसायलाही सुंदर आहे आणि टेस्टी आहे. तर तुम्ही घरी नक्की करून बघा. साहित्य आणि कृती लिहून घ्या मँगो कोकोनट शॉर्ट्सची. मँगो कोकोनट शॉर्ट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नारळाचं दूध, कस्टर्ड पावडर, आंब्याचा रस, दूध, आंब्याचे तुकडे, व्हिप्ड क्रीम, साखर, स्ट्रॉबेरी क्रश, पुदिना आणि वेलची पूड. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये कस्टर्ड पावडर, साखर आणि दूध घालून शिजवून कस्टर्ड तयार करावं. त्यामध्ये नारळाचं दूध, वेलची पूड आणि अर्धी वाटी आंब्याचा रस घालून ते एका बाउल मध्ये काढून थंड करून घ्यावं. या थंड केलेल्या मिश्रणामध्ये व्हिप्ड क्रीम घालून ते ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं. सर्व्हिंग ग्लासना स्ट्रॉबेरीचा क्रश लावावा. त्यामध्ये नारळाचं दूध आणि आमरसाचं मिश्रण भरावं.
आणि ग्लास फ्रीज मध्ये अर्धा ते पाऊण तास सेट होण्यासाठी ठेवून द्यावेत. एका बाउल मध्ये आंब्याचे तुकडे आणि आंब्याचा रस हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. सेट झालेल्या डेझर्ट वर हे आंब्याचे तुकडे आणि आमरसाचं मिश्रण, व्हिप्ड क्रीम आणि पुदिन्याची पानं घालून डेझर्ट सर्व्ह करावं. आपण बघितले मँगो कोकोनट शॉट्स. आंब्याचा सीझन चालू आहे. मुलांसाठी का होईना ही रेसिपी नक्की ट्राय करा, त्यांना नक्की आवडेल. वळूया आता पुढच्या रेसिपीकडे, कॉर्न कॅप्सिकम टार्ट्स. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य आहे ब्रेडचे स्लायसेस, रंगीत ढोबळी मिरची बारीक चिरलेली, चीज, टोमॅटो बारीक चिरलेला, लसूण, अमेरिकन कॉर्न्स ठेचून घेतलेले, टोमॅटो प्युरी, आलं, कसुरी मेथी, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, गरम मसाला, जिरा पावडर, साखर, काळं मीठ आणि साधं मीठ. ही रेसिपी करण्यासाठी मी हे टार्ट मोल्ड्स आणून ठेवलेले आहेत. बाजारात हे सहज उपलब्ध आहेत. याच्यामध्ये तुम्ही स्टार्टरच्या रेसिपीज तर करूच शकता, टार्ट्स करू शकता, स्वीट सेवरी टार्ट्स करू शकता, शिवाय मफिन्स वगैरे असे पदार्थ पण तुम्ही यात करू शकता. आणि आता आपण कृतीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण टार्टचं स्टफिंग तयार करून घेऊया. साधारणपणे 1 चमचा आपण लसूण घालूया आणि 1 चमचा आलं. हे कॉर्न कॅप्सिकमचं जे स्टफिंग आहे आपण हे भारतीय पद्धतीने बनवतोय, त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरतोय, गरम मसाला, जिरा, कसुरी मेथी वगैरे. पण वेस्टर्न स्टाईलमध्ये करताना या सगळ्या गोष्टी वापरल्या जात नाही. पण साधं थोडंसं लसूण, कांदा आणि थोडासा मैदा आणि दूध वापरून तुम्ही व्हाईट सॉस टाईप त्याचं स्टफिंग करू शकता आणि त्याच्यामध्ये कॉर्न कॅप्सिकम टाकून ते छान परतून ते पण स्टफिंग छान लागतं. आता घालूया रंगीत ढोबळी मिरची चिरून घेतलेली. मी नेहमीच म्हणत असतो की भाज्यांचे नैसर्गिक जे रंग आहेत ते सुंदर आहेत आणि अतिशय देखणे असे रंग आहेत, त्याचा आपण पुरेपूर वापर करायचा असतो. अर्ध काम चांगलं दिसण्याचं, आपली रेसिपी चांगलं दिसण्याचं अर्ध काम या भाज्याच करतात. आता थोडं टोमॅटो घालूया. आता घालूया चिली फ्लेक्स. आपल्या आवडीप्रमाणे ज्याला जेवढं तिखट चालत असेल त्याप्रमाणे चिली फ्लेक्स घालावे. जिऱ्याची पूड, गरम मसाला, आणि आता ताबडतोब टोमॅटो प्युरी घालूया. आता घालूया उकडून घेतलेले आणि ठेचून घेतलेले मक्याचे दाणे. आपण हे टार्ट्स बेक करणार आहे त्याच्यामुळे मिक्सचर आपल्याला ड्राय हवं आहे, त्याच्यामध्ये जास्ती मॉइश्चर नको, नाहीतर आपले जे टार्ट्स आहेत ते सॉगी होतील, सॉफ्ट होतील ते. आता घालूया अर्धा चमचा साखर आणि अशी मस्त कसुरी मेथी. याची जी चव आणि याचा फ्लेवर काही गजबच आहे. काळं मीठ आणि नॉर्मल मीठ. हे मिश्रण परतून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपण एका बोलमध्ये काढूया. याचं मिश्रण छान ड्राय झालेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया. टार्ट मोल्ड मध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे, म्हणजे हे जे ब्रेड आपण आत त्याला कडेला लावणार आहे ते चिटकणार नाही. तसे रेडीमेड टार्ट शेल्स पण येतात बाजारामध्ये, पण दरवेळी ते अवेलेबल नसतात. म्हणून हा एक वेगळा मी चांगला ऑप्शन शोधून काढलेला आहे, तो तुम्ही नक्की ट्राय करा. साधे जे ब्रेडचे स्लाइसेस आहे ना ते पण तुम्ही वापरू शकता.
फक्त हे जे तेल किंवा तुम्ही जे काय बटर वगैरे लावत असाल तर ते व्यवस्थित सगळ्या बाजूनी आतमधनं त्याचं कोटिंग झालं पाहिजे तेवढं बघा. म्हणजे बेकिंग झाल्यानंतर ते टार्ट शेल्स बाहेर निघायला त्रास नको व्हायला. आता हे जे ब्रेड आहेत ना ब्रेड स्लायसेस त्याला थोडंसं आपल्याला मॉइस्ट करून घ्यायचं, थोडंसं किंचित पाणी मारायचं त्याच्यावर. हे पाणी का मारायचं आहे तर हे जे ब्रेड स्लायसेस आहेत या मोल्डमध्ये व्यवस्थित आतमध्ये बसायला पाहिजे बॉटमला, म्हणून आपल्याला त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्या स्टीमरमध्ये पण तुम्ही हे ब्रेड स्लायसेस टाकले तरी चालतील. किंवा मी आता जसं करतोय तसं थोडंसं असं किंचित पाणी दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे. आता हे ब्रेड स्लायसेस आपण असे आत ठेवूया. कृती अतिशय सोपी आहे, फक्त ती व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता आपल्याला हे मिक्सचर मध्ये ठेवायचं आहे. मिक्सचर पण आपलं मस्त झणझणीत झालेलं आहे. त्याचा रंग बघूनच मला लक्षात येतंय. क्या बात आहे. आता आपल्याला वरतून घालायचे चीज. आता हे मी नॉर्मल प्रोसेस चीज टाकतोय. जर मोझरेला तुमच्याकडे अवेलेबल असेल तर प्रोसेस चीज आणि मोझरेला या दोघांचं मिक्सचर तुम्ही करा आणि ते टाका. म्हणजे अजून ते छान चीज मेल्ट होईल आणि टार्ट्स पण एकदम अजून टेस्टी होतील. आता मी एक काम करतो, हे बेकिंगला ठेवतो 180 डिग्रीजवर 15 ते 20 मिनिटांसाठी. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉर्न कॅप्सिकम ब्रेड टार्ट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लायसेस, टोमॅटो, वाफवलेल्या मक्याच्या दाण्यांची भरड, किसलेलं चीज, टोमॅटो प्युरे, आल्याचा किस, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, गरम मसाला, लसूण, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, जिरेपूड, कसुरी मेथी, साखर, काळं मीठ, साधं मीठ आणि टार्ट मोल्ड्स. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, 1 चमचा आल्याचा किस, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, चिरलेला टोमॅटो, चिली फ्लेक्स, जिरेपूड, गरम मसाला, टोमॅटो प्युरे, मक्याच्या दाण्यांची भरड, साखर, कसुरी मेथी, काळं मीठ आणि साधं मीठ घालून सारण एकजीव करून एका बाउल मध्ये काढावं. त्यामध्ये कोथिंबीर घालून ते एकजीव करून थंड करून घ्यावं. टार्ट मोल्ड्सना तेल लावावं. ब्रेड स्लायसेसवर थोडंसं पाणी शिंपडावं. भिजवलेला ब्रेड टार्ट मोल्ड मध्ये घालावा. त्यावर मक्याच्या दाण्यांचं स्टफिंग, किसलेलं चीज, कोथिंबीर आणि टोमॅटो घालावा. हे टार्ट्स 180 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं ओव्हन मध्ये बेक करून सर्व्ह करावेत. मी लहान असताना खूप खोडकर होतो, कोणाचं ऐकायचंच नाही. शेवटी मग आई हात पकडून मला किचनमध्ये घेऊन जायची. ती तिथे स्वयंपाक करत असायची. वेगवेगळे पापड, लोणची, चटण्या आणि वेगवेगळे पदार्थ करत असायची. मग माझ्याशी ती बसून गप्पा मारायची, माझ्याशी बैठे खेळ खेळायची आणि हळूहळू मला तिथे वावरायला आवडायला लागलं. आणि माझ्या या इंटरेस्टचा उगम हा तिथून झाला असं मला वाटतं. आजही अकोल्याच्या त्या घरी गेलो की खूप छान वाटतं. आणि तुम्हालाही रेसिपीज येत असो किंवा नसो, मला असं वाटतं तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे. आणि एकदा जर तुम्ही करायला लागले की तुम्हाला हे लक्षात येईल की त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो, खूप मजा येते. आणि सुरुवातीला काही अशी अडचण असेल की सुरुवात कशी करायची, तर मी आहेच की, मी इथे मस्त मस्त रेसिपी करतच असतो. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला जरूर कळवा. त्याच्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. तुम्ही पत्ता लिहून घेतलाच असेल. आता मात्र माझी खायची वेळ झालेली आहे. आपण पुढच्या आठवड्यात भेटणारच आहोत आणि अजून इंटरेस्टिंग रेसिपीज करणार आहोत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला
मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? एक तर आपण हेल्दी मिक्स मल्टीग्रेन आटामध्ये कॉर्न घालून कचोरी करतोय आणि दुसरी आपण कॉर्नफ्लेक्सचे लाडू करतोय ज्याला हेल्दी बाईट्स म्हणून नाव दिलंय आणि एक कूलर करतोय आपण वॉटरमेलन आणि रोज कूलर मॉकटेल.